Co-powered by Techno. गेली 37 वर्षे शासकीय सेवेत काम केल्यानंतर आता बालाजी घातकावर यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश केला आहे. त्यांनी जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव म्हणून काम केलं आहे. सर काय सांगाल, आपण शासकीय सेवेत होता, आता थेट राजकारणात आलेत आणि आपण शिवसेनेत प्रवेश केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित आणि नांदेडच्या मुखेडमधून आपण तयारी करताय. नमस्कार. बरोबर आहे, आपण जे प्रश्न विचारलात. शासनाच्या सेवेमध्ये मी 37 वर्ष विविध पदावर काम केला आणि विविध वयोमानानुसार आता मी सेवानिवृत्त झालेला आहे. मी राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री कार्यालयामध्ये खाजगी सचिव म्हणून काम करत होतो. मुखेड आणि कंधार विधानसभेतील जे काही विविध पक्षांचे मान्यवर आहेत, आदरणीय मुख्यमंत्री महोदयाकडे माझ्याबद्दलचा पाठपुरावा खूप मोठ्या प्रमाणात केले आणि इथल्या लोकांची एवढी मोठ्या प्रमाणात मागणी आहे की मी विधानसभा लढवली पाहिजे आणि या भागाचं प्रतिनिधित्व केलं पाहिजे. ज्यावेळेस मी हे संघटनबद्दल खात्री केली, म्हणजे विविध कुरळा असेल, पेटवडज असेल, येल्लूर असेल, बाराळी असेल, गुंडूपंत दापका असेल, चोंडी असेल, मुक्रमाबाद असेल, रावी असेल, राजुरा असतील, एकलारा असेल, अशा विविध सगळ्या भागामध्ये मुखेडमध्ये मी विविध लोकांशी भेटलं, लोकांशी चर्चा केली, विविध कार्यक्रम घेतला. मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग माझ्या पाठीशी निर्माण झाला. त्यामुळे मी मुखेडमधून येणाऱ्या विधानसभेसाठी निश्चित उमेदवार म्हणून आता मी काम करत आहे आणि त्याचं मुख्य आदर्श हे माझे आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आहेत. सर, आपण अधिकारी म्हणून मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव म्हणून सभागृहात जायचे, पण आता आमदार म्हणून सभागृहात जाण्याची आपण इच्छा व्यक्त केली आहे. नेमका यातला फरक काय वाटतो? म्हणजे अधिकारी म्हणून जे कामं करता आलेत नाहीत ते आमदार म्हणून काय करता येतील? लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आणि पब्लिक सर्व्हिसच्या माध्यमातून निर्माण झालेले अधिकारी, या दोघांच्या विद्यमानाने हे लोकप्रशासन चालवलं जातं आणि तिसरी न्यायप्रणाली ह्याला व्यवस्था असते. आम्ही कितीही उच्च दर्जाचे सनदी अधिकारी असलो, लोकप्रतिनिधी जे निवडून येतात तेच खरे हे राज्याचे राज्यकर्ते असतात. त्याचा आम्हाला भान आहे घटनेप्रमाणे, आणि त्यांना जे अधिकार आहेत, त्यांची जी काम करण्याची सीमा आहे ती खूप मोठ्या प्रमाणाची आहे. मी राज्याचा राजपत्रित अधिकारी म्हणून विविध पदावर लोकप्रतिनिधीसोबत खूप उत्कृष्टरित्या काम केलेलं आहे. आमची कामाचा समन्वय खूप चांगल्या पद्धतीचा होता. तो अनुभव घेऊन आणि काही लोकप्रतिनिधीसोबत मी काम करताना ते त्यांच्या कामाची जी पद्धत होती, लोकांचं जे विकास करण्यासाठी समाजरचनेमध्ये त्यांचं जे योगदान होतं, हे मी जवळून पाहिलेलं आहे. अशा अनुभवावरच मी आता येणाऱ्या विधानसभेला राजकारणाच्या माध्यमातून काम करायचं ठरवलेलं आहे आणि निश्चित मी जे काम सनदी अधिकारी म्हणून केलं त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त लोकप्रतिनिधी म्हणून करण्याची जी घटनेमध्ये तरतूद आहे, त्याचा मला निश्चितच उपयोग होणार आहे समाज परिवर्तनामध्ये. पण सर, तुम्ही जे आता मुखेडमधून तयारी करताय तिथं भाजपाचे विद्यमान आमदार आहेत तुषार राठोड, याच्याकडे कसं पाहता? मी महायुतीच्या माध्यमातून उमेदवार म्हणून मी तिथं क्लेम करतो. मला माहिती आहे की गेले 2 टर्म आदरणीय तुषारजी राठोड त्या ठिकाणी आमदार आहेत. पण सध्याची महायुतीची परिस्थिती, साधारणतः मराठवाड्यातली परिस्थिती आणि मागची लोकसभेची झालेली निवडणूक विचारात घेता निवडून येणे हा फार महत्त्वाचा घटक आहे आता महायुतीमध्ये. आणि मला खात्री आहे माझ्या कामाची जी पद्धत आहे, आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री माझ्याबद्दल पॉझिटिव्ह निर्णय घेतील आणि लोकांचा जो वाढता सहभाग आहे, वाटते ह्याला कोणी नाकारू शकत नाही. राजकीय निर्णय घेण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काय बोलणं झालं? असं विशेष काही असं व्यक्तिशः माझं काही बोलणं झालेलं नाही आहे, पण ह्या तिन्ही नेत्यासमोर येणाऱ्या राजकारणाबद्दलची चर्चा झाली आणि त्यांच्या आशीर्वादानेच मी हे काम करत आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला तयारीला लागा अशा सूचना दिल्यात? हे पहा, लोकशाहीमध्ये वरिष्ठांचे फायनल निर्णय हे तुम्हाला माहिती आहे कसे होतात, आणि माझ्या पाठीमागे जे जनसंघटन आहे
हेही त्यांना त्याचं अवगत झालेलं आहे. तर मला खात्री आहे की जो माणूस निवडून येईल त्यालाच महायुती उमेदवार देईल आणि त्या अनुषंगाने मी काम करत आहे. सर आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असतानाही त्यांच्यासोबत काम केलं. त्यांच्या संघर्षाच्या काळात तुम्ही सोबत होतात. ते मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्यासोबत काम केलं. त्यांच्यासोबतच्या काय आठवणी वाटतात की त्यांचा जे प्रभाव तुम्हाला जाणवला आणि तुम्ही पुन्हा राजकारणात आले? काय अशा आठवणी आहेत? आदरणीय सध्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्यासोबत नगरविकास मंत्री असताना खाजगी सचिव म्हणून मी काम केलं. राज्याचे खूप मोठ्या प्रमाणात घडामोडी झाल्या आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय एकनाथरावजी शिंदेंनी कामकाज केलं. त्यावेळेसही त्यांनी मला खाजगी सचिव म्हणून मुख्यमंत्री कार्यालयात संधी दिली. मला फार जवळून आदरणीय मुख्यमंत्री साहेबासोबत काम करण्याची संधी मिळाली. तत्पूर्वी मी ठाणे महापालिका, भिवंडी महापालिका, मीरा भाईंदर महापालिका, उल्हासनगर महापालिका, पनवेल महापालिका हे सगळे ठाणे जिल्ह्याच्या लगतच्या आणि जिल्ह्यातल्या महापालिका आहेत. हे साधारणतः 25 वर्ष मी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आदरणीय मुख्यमंत्री त्यावेळेस आमदार म्हणून आमच्यासोबत होते आणि माझ्या कामाची पद्धत त्यांना माहीत होती. त्यामुळं आदरणीय मुख्यमंत्री महोदयासोबत गेले मी 25 वर्षापासून काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे, लोकांबद्दल त्यांची जी बांधिलकी आहे, सामान्य गरजू माणसाला मदत करण्याची त्यांची जी प्रवृत्ती आहे, 24 तास आम्ही मुख्यमंत्री महोदयासोबत काम केलेलं आहे. डे नाईट आम्ही काम केलेलं आहे. हा आदर्श मला खूप प्रभावित केलेला आहे आणि त्या प्रेरणेनेच मी आता राजकारणात मुखेडमध्ये आलेलो आहे. सर तुम्ही खाजगी सचिव म्हणून काम केलंय. अनेक आमदार, खासदार, मंत्र्यांसोबत तुमचा थेट संपर्क आलाय. आता तुमच्या डोळ्यासमोर काय व्हिजन आहे? मी ज्यावेळेस खाजगी सचिव म्हणून काम करताना नॅचरली राज्याचे विधानसभेचे सगळे आमदार, परिषदेचे सगळे आमदार, निवडून आलेले लोकसभा खासदार, राज्यसभा खासदार, माजी खासदार, माजी आमदार, मंत्रिमंडळातील सर्व ज्येष्ठ मंत्रीगण, प्रशासकीय अधिकाऱ्यातील सर्व आदरणीय सचिव महोदय, विभाग स्तरावरचे कमिशनर्स, कलेक्टर, जिल्हा परिषद CEO, विविध खात्याचे अधिकारी, खूप मोठ्या प्रमाणात मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. अनेक विषय अभ्यासायला मिळाले. प्रत्येक कॅबिनेटला विविध राज्याचे प्रश्न आणि त्याचे होणारी उकलन आणि त्याच्यावर होणारे निर्णय मला जवळून पाहता आले. त्यामुळे ही जी प्रशासनाची काम करण्याची अनुभव आहे आणि मी वैयक्तिकरित्यासुद्धा खूप मोठ्या पदावर 25-30 वर्ष काम केला, तर ह्याचा निश्चित फायदा आम्ही मुखेडवासियांना आणि मुखेड कंधार विधानसभेतील नागरिकांना, विशेषतः विविध जे आमचे अनुशेष आहेत त्या माध्यमातून काम करण्यासाठी याचं मला उपयोग होईल याची खात्री आहे. सर 15 ते 20 दिवसात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या वतीने तशी लगबग सुरू आहे. अनेक राजकीय नेत्यांनी तसं बोलून दाखवले. तयारी झाली का पूर्ण तुमची? मी साधारणतः मुखेड कंधार विधानसभेमध्ये माझे 2 राऊंड पूर्ण झालेले आहेत. मी आदरणीय राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे यांच्या अध्यक्षतेखाली मातंग समाजाचा मी 10,000चा मेळावा मुखेडमध्ये घेतला. राज्यात महिला सक्षमीकरणाचं जे काम होत आहे त्या अनुषंगाने मी जामला महिलांचा मेळावा घेतला. साधारणतः 3,000 महिला होत्या. मी मुक्रामाबादला देखील महिला मेळावा घेतला. तिथं साधारणतः 2,500 महिला होत्या. मी मुखेड पंचायत समिती अंतर्गत, कंधार पंचायत समिती अंतर्गत जो भाग विधानसभेत येतो, या प्रत्येक गणामध्ये मी प्रत्यक्ष प्रत्येक गावाला भेटी दिल्या. गावनिहाय जिथं जिथं मला संघटन लोकांमध्ये निर्माण करणं, सर्व पक्षी लोकांचा सपोर्ट घेणं आणि त्या ठिकाणी त्यांच्याशी हितगुज करणं. माझ्याकडे 2 वेळेस शिवसेनेचा प्रवेश झाला मुखेडमधून. आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री यांच्या गेल्या वर्षीच्या वाढदिवसाला साधारणतः मुखेड तालुक्यातील माजी सरपंच, माजी जिल्हा परिषदेचे काही सदस्य, काही मार्केट कमिटीचे उपसभापती, सभापती आणि सदस्य आणि साधारणतः 47 सरपंच असे 100 लोकांनी प्रवेश केला. आणि मी ज्यावेळेस मुखेडमध्ये काम करायला सुरुवात केली, एवढ्या मोठ्या प्रमाणाचं लोकांमध्ये प्रभावितपणा झालेला आहे
खूप मोठ्या प्रमाणात 3,500 लोकांनी आदरणीय मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये लोकांनी शिवसेनेत ॲडिशनली प्रवेश केला. त्यामध्ये 200 गावचे सरपंच, माजी उपसरपंच, विविध मार्केट कमिटीचे सदस्य, खरेदी विक्रीचे सदस्य, माजी पंचायत समितीचे सभापती, खूप मोठ्या प्रमाणात विविध पक्षांचे लोक यामध्ये समावेश आहे. आणि ते आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः त्याचा अनुभव घेतलेले आहेत. कमी वेळामध्ये मुखेडमध्ये जे जुनी शिवसेना होती आम्ही ते पूर्ण जागृत केलेली आहे. बरं, मला नुसतं शिवसेना नाही आहे, भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ मुखेड स्तरावर, जिल्हा स्तरावरचे सगळे नेते, राष्ट्रवादीचे सगळे नेते, काँग्रेसचे नेते, RPIचे नेते, विविध पक्षांचे माझे जे जवळचे संबंध आहेत, असे सगळे मान्यवर मला ह्यामध्ये सपोर्ट करत आहेत. आपण याची खात्री करू शकता की मोठ्या प्रमाणात या परिसरातलं जनसंघटन आता बालाजी पाटील खतगावकरांच्या मागे आहे. सर, विद्यमान आमदाराला सोडून तुम्हाला तिकीट मिळेल याबद्दल तुमच्या मनात किती आत्मविश्वास आहे? मी तुम्हाला सांगितलं की आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थित याबद्दल चर्चा झाली. लोकांचा आग्रह आणि फील्ड लेवलवरचं जी परिस्थिती आहे ह्याची चर्चा झाल्यानंतरच मी ॲक्च्युअल कामाला सुरुवात केली. आणि माझ्या कामाची पद्धत तिन्ही मान्यवराला फार जवळून माहिती आहे. आणि मी जे आत्तापर्यंत मला जे असाइनमेंट मिळाले राज्य शासनात मी सचोटीनं पार केलेले आहेत. आणि यामध्ये सुद्धा मी कुठलंही राजकारण न करता, कुणाचाही अवमान न करता निश्चितच महायुतीसाठी मी पूरक असं काम करेल ह्याची मला खात्री आहे. आणि महायुतीकडून मला तिकीट मिळेल ह्याची मला अपेक्षा आहे. सर, शेवटचा प्रश्न विचारतो. खरं तर खाजगी सचिव म्हणून अनेकांना ऐकवत येतं, पण फारसं ग्रामीण भागात खाजगी सचिव म्हणून काम का असतं हे सर्वसामान्य लोकांना माहीत नसतं. खाजगी सचिव हे मंत्रालय स्तरावरचं काम आहे. हे फील्ड लेवलला डायरेक्ट निगडीत होण्याचं काम नाही आहे. पण आमचे आदरणीय मुख्यमंत्री एवढे लोकाभिमुख आहेत, त्यांनी एवढी जबाबदाऱ्या आम्हाला दिल्या होत्या आणि त्या लोकप्रतिनिधीला आम्ही त्या जबाबदारी पूर्ण केल्या. त्यामुळं राज्यामध्ये सर्व खासदार असतील आदरणीय, सर्व आमदार महोदय असतील, माजी आमदार असतील, विविध पक्षांचे मोठे कार्यकर्ते असतील, जिल्हा लेवलचे लोकप्रतिनिधी असतील, ह्या सगळ्यांना बालाजी पाटील खतगावकर फार जवळचा होता. आणि मी सगळ्यांचे प्रश्न प्रशासकीय लेवलला कोऑर्डिनेट करून निकाली काढण्यासाठी मी डे नाईट काम केलेलं आहे. त्यामुळं राज्यामध्ये माझ्या नावाचा चांगल्या पद्धतीनं विचार लोक निश्चितच करतील याची मला खात्री आहे. पण मुख्य सचिव हे पद अतिवरिष्ठ लेवलचं होतं. शेवटच्या घटकाला आमचं काही कॉन्टॅक्ट होण्याचा तसा काही वैयक्तिक संबंध नव्हता. निश्चितच हे होते बालाजी पाटील खतगावकर, ज्यांनी आपल्याशी संवाद साधला आहे. त्यांनी सांगितलं की माझा राजकीय पक्षप्रवेश मुळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून बोलून झाला आहे. आणि ते असंही म्हणत की एवढंच नव्हे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील पदाधिकारी मला सहकार्य करण्यासाठी तयार आहेत. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.